या ग्रामविकासाला अजून सशक्त करणाऱ्या आणि ग्रामविकासमध्ये काम करणाऱ्या सर्व अधिकारी असतील, सर्व ग्रामविकासचे सरपंच असतील, पंचायत समिती सदस्य असतील, सभापती असतील, जिल्हा परिषद सदस्य असतील, या सर्वांना एका प्रशिक्षणाच्या माध्यमातून आणखी विकासाकडे झेप घेऊन येण्यासाठी मदत भविष्यात करू शकणाऱ्या या ग्रामविकास भवनाच्या उद्घाटन समारंभाला मंचावर उपस्थित आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस, मंचावर उपस्थित या जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार प्रकाश मेहताजी, मंचावर उपस्थित आमदार प्रशांत ठाकूर, आमदार मंदाताई म्हात्रे, माजी खासदार रामशेठजी ठाकूर, मंचावर उपस्थित सर्व अधिकारीगण, माझ्या खात्याचे सचिव असीमजी गुप्ता, इथे उपस्थित असलेल्या MSRLMच्या CEO विमलाजी, मंचावर उपस्थित रायगडचे जिल्हा अध्यक्ष जगदीशजी गायकवाड, इथे ज्यांची ही इमारत यशस्वीपणे आम्हाला करण्यासाठी ज्या सिडकोनी सहकार्य केलेलं आहे ते भूषणजी गगराणी, आमच्या विभागीय आयुक्त प्रभाकरजी देशमुख, इथे उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि इथे उपस्थित असलेले सर्व जिल्हा परिषदचे अध्यक्ष असतील, CEO असतील, सर्व अधिकारीगण आणि MSRLMचे ट्रेनिंग करत असणारे सर्व तरुण मित्रमैत्रिणींनो, सर्वप्रथम मी मुख्यमंत्री महोदयांचे आभार मानते की अशा आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाला त्यांनी क्षणामध्ये वेळ दिला. आणि जसं आपल्याला शाळेमध्ये एखादी शिक्षा झाल्यावर आपल्याला उठाबशा करायला लावायची अशी आठवण प्रत्येकाच्या जीवनात असेल, पण ह्या उठाबशा आम्हाला त्यांना आनंद देणाऱ्या होत्या अशी मी अपेक्षा व्यक्त करते. कारण मी त्यांना म्हणत होते की परवा प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी अनेक उद्घाटनं केली आणि त्यांच्या भाषणामध्ये त्यांनी पण सांगितलं की मला त्यांना पण एवढ्या उठाबशा कराव्या लागल्या. तर मला वाटतं आत्ताच्या या आपल्या प्रत्येक उद्घाटनामध्ये किती वेळा आपण उठतोय आणि बसतोय हे नक्कीच आपण येणाऱ्या विकासाकडे प्रत्येक पाऊल, प्रत्येक झेप हे त्याचं द्योतक आहे. आणि त्याच्यामुळे मला वाटतं आजच्या या कार्यक्रमामध्ये जेवढ्या वेळा मुख्यमंत्री महोदय उठले तेवढ्या वेळा राज्य पुढे जाणार आहे याचा विश्वास या माध्यमातून मी व्यक्त करते. गांधीजींनी सांगितलं होतं चला खेड्याकडे. चला खेड्याकडे हे दोन शब्द नाही, हा एक त्यांच्यातनं दिलेला संकेत आहे. यांना म्हणायचं आहे की चला खेड्याकडे म्हणजे काय, तर जर खेडी ही स्वयंपूर्ण झाली, खेड्यांचा जर विकास झाला, खेड्यातला समुदाय जो आहे तो समुदाय सर्व त्या सुविधांनी त्यांना संपन्न झाला ज्या शहरामध्ये मिळतात, तर कदाचित शहरं सुद्धा खेड्यासारखी मोठी खेडी आणि बकालावस्था त्यांना येणार नाही. आणि जी खेडी आहेत, जी आपल्या देशाचं खरं सौंदर्य आहे, आपला देश हा ग्रामीण भागांचा मुख्य असा देश आहे, शेतीप्रधान देश आहे, हे आपण ऐकत आलेलो आहोत आणि कुठेतरी आपण त्याच्यापासून डिव्हिएट होतो. हे भविष्य तेव्हा गांधीजींना कळलं असावं म्हणून चला खेड्याकडे असा त्यांनी नारा दिला होता. मला वाटतं 7 दशकं लागली या नाऱ्याला खरं प्रत्यक्षात उतरवण्यासाठी. मला कौतुक वाटतं आता मागच्या वर्षीच्या बजेटमध्ये सुद्धा आपल्या देशाचे फायनान्स मिनिस्टर अरुण जेटलींनी जे बजेट मांडलं त्या बजेटमध्ये पहिल्यांदा मला वाटतं ग्रामविकासाला आणि शेतीला एवढं मोठं प्राधान्य दिलं गेलं आहे. म्हणजे प्रत्येक ग्रामीण भाग हा स्वयंपूर्ण करण्याकडे एक मोठी वाटचाल देशाच्या सत्तेने आणि राज्याच्या सत्तेने त्याच्या पाठोपाठ केली आहे आणि त्याचं हे द्योतक आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जेवढी खेड्यामध्ये यंत्रणा, जेवढ्या योजना आम्ही राबवणार आहोत त्या योजनांचं प्रशिक्षण करण्यासाठी, त्या योजनेच्यासाठी येण्या जाण्यासाठी अधिकाऱ्यांना आणि लोकप्रतिनिधींना ग्रामविकास हे आता एक वेगळं नुसतं डिपार्टमेंट नाही, ही एक वेगळी एंटिटी आहे. आणि याच्या माध्यमातून आपल्या देशाचा प्रत्येक राज्याने जर ग्रामविकासचा असा कार्यक्रम घेत गेले तर आपण विकासाच्या फार मोठ्या झेप याच्या माध्यमातून घेऊ शकू. आज या ग्रामविकास भवनाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री महोदय इथे आले आणि त्यांच्या हस्ते उद्घाटन झालं तर नक्कीच भविष्यामध्ये आपण वेगळं विकासाचं चित्र ग्रामीण भागाचं आपल्याला बघायला मिळेल याच्यामध्ये मला पूर्ण खात्री. हे ग्रामविकास भवन याची माहिती तशी आमच्या सचिवांनी दिली, पण या ग्रामविकास भवनामध्ये आज आपण ज्या ऑडिटोरियममध्ये बसलो आहोत हे ऑडिटोरियम सुद्धा 460 लोकांची इथे कॅपॅसिटी आहे. असे छोटे छोटे 2 कॉन्फरन्स हॉल सुद्धा इथे आहेत. 100 लोकांची कॉन्फरन्स होईल असा एक हॉल आहे. ह्या ग्रामविकास भवनमध्ये 53 खोल्या आहेत. म्हणजे इथे जर आले आपण ट्रेनिंगला तर इथे त्यांना सर्व सुविधा, मेस सकट, खाण्याच्या सकट ही सगळी सुविधा इथे उपलब्ध होणार आहे. एवढंच नाही तर महिला बचत गटांसाठी सुद्धा 33 गाड्याचं काम इथे करण्यात आलेलं आहे. आणि महिला बचत गटाचे जे प्रोडक्ट्स आहेत
ते प्रोडक्ट 12 महिने उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री महोदयांनी सूचना केल्या होत्या की चायनामध्ये किंवा इतर देशामध्ये जसं 12 महिने फिरतं प्रदर्शन असतं तसं जर बचत गटांचं फिरतं प्रदर्शन झालं तर नक्की आपल्या बचत गटांच्या हाताला ताकद मिळेल आणि त्यांनी ज्या वस्तूंचं उत्पादन केलंय त्यांना कुठेतरी ओळख मिळेल, त्यांना व्यापार मिळेल, त्यांना मार्केट मिळेल. आणि त्याच्यासाठी ह्या 33 गाड्यांचा आम्ही इथे एक प्रयोजन केलेलं आहे. ग्रामविकास भवनाचा जो उपयोग आहे तो मी मगाशीच सांगितलं, तो ग्रामविकासच्या सगळ्या घटकांना होणार आहे. मला आज हे सांगायला आनंद होतो की आज आम्ही महालक्ष्मी सरस ह्या वेबसाईटचं आणि त्या ॲपचं मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते आज आपण त्याची सुरुवात केलेली आहे. महालक्ष्मी सरस हे एक असा कार्यक्रम असतो, एक असं वातावरण असतं जिथे बचत गट देशभरातून येतात. महाराष्ट्रातले बचत गट मुख्यतः त्याच्या व्यासपीठावर असतात आणि त्या बचत गटांना इतकं त्याच्यामधनं फायदा होतो, त्यांच्यामध्ये कुठेतरी ग्रूमिंग त्यांचं होतं, व्यापार करण्याची, व्यवसाय करण्याची कला त्यांच्यामध्ये येते आणि त्यांची कला जी कानाकोपऱ्यातली महाराष्ट्राची आहे ती मुंबईसारख्या महानगरामध्ये येते. मागच्या वेळी जेव्हा आम्ही हे कार्यक्रम बघितला, मागच्या वेळी या कार्यक्रमाला जेव्हा मी गेले 2 वर्ष झाले मी जाते, पण मागच्या वर्षी भीषण दुष्काळ होता आणि या दुष्काळामध्ये दुष्काळी भागातल्या ह्या महिला अक्षरशः डोळ्यामध्ये अश्रू घेऊन आम्हाला म्हणाल्या की ताई पाणी नळाला एवढ्या जोरात येते आम्ही मुंबईत आल्यावर पाहिलं. म्हणजे त्यांच्यामध्ये काय ते बघत होत्या इथे येऊन, काय एक्सपोजर त्यांना मिळत होतं ह्याची कल्पना आपण करू शकतो. एक महिला येऊन मला म्हणली की ताई 50 रुपये किलो बाजरी मी घेते गावाकडे, माझी एक बाजरीची भाकरी आणि वांग्याचं भरीत हे 100 रुपयाला चाललेलं आहे आणि मी आता माझ्या शेतीमध्ये काही पिकलं नाही पण मी घरी जाताना माझ्या पटव्यामध्ये भरपूर पैसे घेऊन चालले. हा दुष्काळ आम्ही कुठेतरी ह्याच्यातनं बाहेर पडूपर्यंत आम्ही ह्याच्यात भागवू शकतो. म्हणजे कुठेतरी या महिलांच्या हातात पैसे आले तर येणाऱ्या या सगळ्या कॅलॅमिटीज ते इझिली हँडल करू शकतात. हा त्यांच्याकडनं आम्हाला मिळालेला फीडबॅक आहे आणि म्हणून त्यांचे जे प्रोडक्ट लोकांना आवडले ते पुढच्या प्रदर्शनापर्यंत वाट बघायची गरज नाही. तर हा ॲप जे आहे ते आम्ही डेव्हलप करतोय आणि त्याच्या माध्यमातून यांना 12 महिने ते प्रदर्शनातून आपल्याला त्या वस्तू आवडल्या आहेत त्या खरेदी याच्यामध्ये करता येतील. अजून एक मला सांगायला अतिशय अभिमान वाटतो की आपण पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल अर्थसहाय्य योजना ही आपल्या सरकारने सुरू केली. जेव्हा आम्ही सरकारमध्ये आलो तेव्हा आम्ही आढावा घेतला आणि लक्षात आलं की भरपूर घरकुलाची प्रकरणं पेंडिंग आहेत. का तर यांना निधी आहे पण यांच्याकडे जागा नाही आणि जागा खरेदीसाठी कुठल्याही प्रकारचा त्यांना निधी मिळत नाही आणि म्हणून ही योजना आपण सुरू केलेली आहे. आता प्रधानमंत्र्यांनी इंदिरा आवास योजनेचं रूपांतर प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये करून त्याला खूप व्यापक स्वरूप दिलेलं आहे आणि 2022 पर्यंत कोणीही बेघर या देशामध्ये राहणार नाही हे त्यांचा अजेंडा आहे आणि त्याला म्हणजे मुख्यमंत्री महोदयांचा नगर विकास असेल आणि ग्रामविकास असेल या दोन्ही हेडमधनं ही कामं होणार आहेत आणि मला वाटतं एक खूप चांगला त्याच्यातनं काम उभं राहणार आहे. आज मला आनंद आणि अभिमान वाटतो की DBT मध्ये महाराष्ट्र हे पहिलं स्टेट आहे ज्यांनी याच्यामध्ये एवढं काम केलेलं आहे. सातारा असेल, ठाणे असेल आणि कुठला अजून एक जिल्हा आपल्याकडे बुलढाणा, जळगाव तर वेगळा स्पेशल बोलायचंच आहे मला त्याच्याविषयी. या जिल्ह्यांनी याच्यामध्ये अतिशय उत्कृष्ट कामगिरी केलेली, त्यांचं कौतुक सुद्धा मुख्यमंत्री महोदयांच्या हस्तून केलंय. ह्याच्यासाठीच केलंय की इतर जिल्ह्यांनी सुद्धा ह्याच्यातनं बोध घ्यावा आणि अशीच उत्कृष्ट कामगिरी करावी. त्यांचं सुद्धा स्वागत नक्की आम्ही मुख्यमंत्री महोदयांच्या हातून करू. म्हणजे ही जी गावातली गरीब लोक आहेत, दारिद्र्य निर्मूलनाचं इतकं सुंदर काम MSRLM आणि उमेदच्या माध्यमातून आम्ही करतोय तर त्यांच्यापर्यंत पोहोचून या योजनांचा लाभ त्यांना देण्याचा म्हणजे एक चांगला कलेक्टरांच्या माध्यमातून हा प्रयोग झालेला आहे आणि यशस्वी झालेला आहे. जळगावचं उदाहरण मी मुद्दाम बाजूला का ठेवलं कारण जेव्हा आम्ही ही योजना सुरू केली तेव्हा जागा खरेदीचा विषय जेव्हा आला तेव्हा त्या मीटिंगमध्ये मला खडसे साहेब होते तेव्हा रेव्हेन्यू मिनिस्टर आणि मी त्यांना विनंती केली होती माळीन गाव जे आहे ते पूर्ण उद्ध्वस्त झालंय, तुम्ही ते आम्हाला डेव्हलप करून द्या, आम्ही ते पूर्ण गाव वसवून देऊ. काही टेक्निकल गोष्टींमुळे ते विषय राहून गेला पण मग मी त्यांना विनंती केली होती आणि खडसे साहेबांची आमची चर्चा झाली होती की अशा जे घरकुल आहेत त्यांना एका कम्युनिटीमध्ये, कारण आता हे लोक सोशिओ इकॉनॉमिक सर्वेमध्ये आलेले आहेत त्यामुळे ते फक्त एका जातीच्या आधारावर किंवा एका वर्गाच्या आधारावर आलेले नाही, ते सोशली आणि इकॉनॉमिकली बॅकवर्ड आहेत म्हणून त्यांना तिथे म्हणजे त्यांचं नाव आलेलं आहे. तर जर आपण देशामध्ये जातीपातीच्या भिंती ह्या पाडून पुढे जायचं ठरवत असू तर आपण इथून सुरुवात करू. गावामध्ये गेल्यानंतर वस्ती या जातीप्रमाणे असतात ते कुठेतरी मोडून काढून आपण एक गायरानावर ह्यांना जमीन खरेदी करून घेऊ, ह्यांचे एक क्लस्टर तयार करू आणि ते क्लस्टर डेव्हलप करू. म्हणजे ह्या एका घराच्या बाजूला दुसरं घर आहे पण जरुरी नाही की ते एकाच जातीचा लाभ मिळाला म्हणून एकच आहे. हे एक गेटेड अशी कम्युनिटी असेल जी कम्युनिटी प्रत्येक
कम्युनिटीचं रिप्रेझेंटेशन तिथे असेल आणि एक चांगलं जे आपल्याला सोशल स्ट्रक्चर हवं आहे ते स्ट्रक्चर याच्या माध्यमातून उभं राहील. ग्रामीण भागात जर हे उभं राहिलं तर शहरामध्ये या गोष्टी करणं अतिशय सहज जाईल. आणि मी त्या जळगाव कलेक्टरांचं परत एकदा अभिनंदन करते. खूप सुंदर त्यांनी काम केलेलं आहे आणि त्याच्याबद्दल त्यांचं आम्ही भरपूर कौतुकही केलेलं आहे. याच्यामध्ये आम्ही आता मगाशी मी ज्या गोष्टींचा उल्लेख केला, दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना, याच्यामध्ये सुद्धा आज इथे सगळी तरुण मित्रमैत्रिणी आमच्या आहेत. यांना ट्रेनिंग जवळपास 58,000 युवकांना आम्ही ट्रेनिंग देणार आहोत 2018 पर्यंत. आणि याच्यामध्ये या युवकांना नुसतं ट्रेनिंग नाही तर ह्याच्यामधल्या 75% युवकांना आपण अकॉमोडेट करणार आहोत नोकऱ्यांमध्ये. असाच आमचा करार या लोकांबरोबर ट्रेनिंगचा झालेला आहे. त्यामुळे आज इथे आपण काही युवकांना त्याच्या माध्यमातून सर्टिफिकेट दिलेले आहे. आज सुमतीबाई सुकळीकर उद्योगिनी महिला सक्षमीकरणसाठी जी योजना आपण राबवतो, महिलांना बचत गटाचा मी आढावा घेत होते. एकीकडे मी शेतकऱ्यांचा आणि महिला यांचा आढावा घेत असताना कर्जमाफीचा आणि कर्ज त्यांच्या व्याजाला एक्झम्पशन देण्याचा विषय चर्चेला जात होता. त्याच वेळी इकडे माविम आणि MSRLMच्या बचत गटांचा मी आढावा घेत होते. आणि यू विल बी सरप्राईज 100% कर्जाचा वाटप म्हणजे त्यांनी वापसी केलेली होती. 100% कर्जाचा भरणा त्यांनी केलेला होता. आणि मला खूप कौतुक वाटलं, कारण महिलांचा स्वभाव कसा असतो, शेजारच्या घरातून साखर जरी आणली चहाला उधार तर कधी ती साखर मी वाण्याकडून आणून त्या बाईला देते परत, असं तिच्या डोक्यात असतं. तर मला वाटतं महिलेला सक्षम करण्यासाठी तिची परत वापस करण्याची जी ताकद आहे ती फार महत्वाची आहे. आणि तिने ते कर्ज परत वापस केलेलं आहे आणि 100% केलं. एवढ्या दुष्काळात सुद्धा माविमणी याचा जो भरणा आहे तो अतिशय उत्कृष्ट आकडेवारी दिसली. मग यांना आपण एनकरेज का करू नये? मुख्यमंत्री महोदयांना आम्ही भेटलो आणि त्यांनी तात्काळ आम्हाला सांगितलं ही सुंदर योजना आहे, याला आपण पुढे गेलं पाहिजे. आणि मग आम्ही वित्त विभागाला प्रस्तावही दिला आणि अतिशय चांगली योजना केली. 0% व्याज दराने महिला बचत गटांना याच्यामध्ये कर्ज, म्हणजे आम्ही त्यांचं व्याजाला सबसिडाईज करू. आणि आम्ही जे लोक रेग्युलर कर्ज भरतात त्यांना आज सर्टिफिकेट मुख्यमंत्री महोदयांच्या हातामधनं दिलं. आणि मला हे सांगावंसं वाटतं की आपण नागपूरमध्ये ही स्कीम डिक्लेअर केली होती, त्याच्यामुळे तिथून सुरुवात झालेली डिक्लेअर केलेली स्कीम आज प्रत्यक्षात उतरली आहे, हे बघून आनंद वाटतो. त्याचबरोबर मुख्यमंत्री ग्रामसडक योजना सुद्धा आज 9,500 किलोमीटरचे रस्ते आज महाराष्ट्रामध्ये त्याचे आमचे सगळ्या टेक्निकल सँक्शन झालेले आहेत. त्याच्या निविदा सुद्धा त्याच्या 2 फेजच्या निघाल्या आहेत. आणि आय एम व्हेरी कॉन्फिडेंट की आम्ही 30,000 किलोमीटरची जी आमचा जो अजेंडा आहे तो नक्की आम्ही 2019 पर्यंत पूर्ण करू. आणि त्याच्यामुळे रस्त्यांचा सुद्धा, ग्रामीण रस्त्यांचा विषय हा कायमचा मिटला पाहिजे. ग्रामीण भागामध्ये विकास करायचा म्हणजे नुसतं स्वच्छता करायची, नुसतं ग्रामीण भागाला निधी द्यायचा असं नाही, तर ग्रामीण भागाला स्वयंपूर्ण करायचं. मग त्यांना एज्युकेट करायचं, त्यांना ट्रेन करायचं, त्यांना सगळ्या सुविधा द्यायच्या. आणि याच्यासाठी आता आपले सरकार सेवा केंद्र हे आस्क सेंटर आम्ही सगळ्या ग्रामीण भागामध्ये प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये सुरू करतोय. आणि त्याच्या माध्यमातून हळूहळू प्रत्येक गोष्ट ही आस्कच्या माध्यमातून होत राहील. आणि प्रत्येक सेवा जी राज्याच्या शासनाची आहे ती त्याच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये पोहोचती करता येईल. आणि त्याच्यामध्ये आज जे कॅशलेस ट्रान्झॅक्शनचा आपण जास्तीत जास्त भर भविष्यात देणार आहोत, त्याच्यात सुद्धा हे बँक करस्पॉन्डंट म्हणून काम उद्या ही मुलं करतील. आणि खूप चांगलं भविष्य या मुलांनाही आहे आणि त्या गावातल्या लोकांच्या इकॉनॉमिकल जे स्टार्टा आहे त्याला सुद्धा खूप चांगलं भविष्यामध्ये चित्र दिसणार आहे. त्याचबरोबर आम्ही प्रत्येक गावाला ग्रामविद्युत सेवक देण्याचा सुद्धा निर्णय घेतलाय. म्हणजे गावाच्या अडचणी लक्षात घेऊन त्या ज्या 2-3 गोष्टी आहेत ज्या गावाला अति आवश्यक आहेत त्या घेण्याचा निर्णय घेतलाय. आणि आज 28,000 ग्रामपंचायतीत आपल्याकडे आणि त्याच्यामध्ये 3,000 लोकसंख्येच्या वरच्या प्रत्येक ग्रामपंचायतीला आता स्वतःचा विद्युत सेवक असणार आहे. म्हणजे छोटे छोटे त्यांचे जे प्रश्न आहेत, लाईटचं कुठे वायर तुटली, कनेक्शन झालं, कोणाला शॉर्ट लागला वगैरे वगैरे, असे रोज त्यांच्या तक्रारी असतात. हे सगळ्या तक्रारी त्याच गावातला व्यक्ती जो थोडा स्किल त्याचं डेव्हलप आहे ते डेव्हलप सुद्धा करू आम्ही त्याच्या माध्यमातून. आणि त्याला एक फ्रँचायझी म्हणून ऊर्जा विभागाने आम्हाला त्याच्यामध्ये नेमलेला आहे आणि हाही कार्यक्रम आम्ही त्याच्यामध्ये राबवणार आहोत. स्मार्ट ग्राम योजना सुद्धा आत्ताच त्याचा 21 नोव्हेंबरला आम्हाला निर्णय आम्ही त्याचा पूर्ण घेतला आहे. बरेच दिवस फाईल आमची ती थोडीशी डिस्कशनमध्ये होती. आणि आता स्मार्ट ग्राम सुद्धा योजना ही प्रभावीपणे राबवू. 26 जानेवारीला आमचा मानस आहे की पहिल्या स्मार्ट ग्राम तालुक्याचे आम्ही डिक्लेअर करावे आणि पुढे मग जिल्ह्याचे होऊ. म्हणजे तालुका स्मार्ट ग्राम, जिल्हा स्मार्ट ग्राम असे ग्राम तयार होतील. आणि त्यांचे जे नॉर्म्स लावलेले आहेत त्याच्यामुळे प्रत्येक गावाचा विकास हा नुसता होणार नाही तर तो कसा टिकेल भविष्यामध्ये. नुसतं एक दिवशी स्मार्ट झालं, स्वच्छ झालं आणि मग त्या गावाला 6 महिन्यांनी गेलं तर तो बकाल झाले परत, असं न राहता ते कन्सिस्टंट प्रोसिजर हवी. ह्याच्यासाठी आमचा फार प्रयत्न राहील.
14,000 कोटी या 5 वर्षामध्ये केंद्र शासनाचे आपल्याला ग्रामीण भागाच्या ग्रामपंचायतीच्या विकासासाठी मिळणार आहे. पूर्वी हे पंचायत राजला जायचे, जिल्हा परिषदला जायचे, ग्रामपंचायतला खूप किरकोळ त्याचा वाटा मिळायचा. आता डायरेक्ट ग्रामपंचायतला हे पैसे जातात. म्हणजे ग्रामविकास मंत्र्यांना अधिकार नाही की त्याच्यामध्ये आम्ही काही त्यांना गाईड करू शकतो. पण म्हणून त्या ग्रामपंचायती तेवढ्या इक्विप नसतील तर आमचं गाव आमचा विकास हा कार्यक्रम आम्ही राबवून ग्रामपंचायतीने 5 वर्षाचा विकास आराखडा तयार करून त्याच्यावरच निधी खर्च करावा अशा प्रकारचा निर्णय घेतलाय, जेणेकरून जो निधी आहे तो निधी व्यवस्थित मार्गी लावावा आणि त्या गावातले जी त्यांची भौतिक सुविधा आहेत त्याच्यामध्ये त्यांना जास्तीत जास्त आम्हाला योगदान देता यावं. असे अनेक प्रयत्न विविध ग्रामविकास खात्याकडून केले आहेत. ग्रामविकास खातं जेव्हा मला मिळालं तेव्हा मला वाटलं की मला त्याच्यात काय करता येईल, मी कन्फ्यूज होते. पण मी आता ते खूप एन्जॉय करते आणि मला खूप आवडतं काम करायला. ग्रामीण भागातल्या लोकांच्या चेहऱ्यावर जे आज समाधान दिसतं ते बघून खूप आनंद होतो. आणि मी मुख्यमंत्री महोदयांचे जाहीर आभार मानते की ज्या ज्या योजना, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना असेल किंवा सुमतीबाई सुकळीकर असेल, ज्या ज्या योजनांचा आम्ही त्यांच्याशी म्हणजे थोडीशी चर्चा केली, त्यांना योजनेत रूपांतर करण्यासाठी त्यांनी विदिन नो टाइम परवानगी दिली आणि सगळ्या योजना ह्या म्हणजे लोकांपर्यंत पोहोचवाव्या वेळेवर, एवढीच त्यांची आम्हाला ताकीद असते. वेळोवेळी ते VC घेऊन त्याचा आढावाही घेतात. तर त्या सगळ्या योजनांना सकारात्मक प्रतिसाद देऊन पोहोचवण्यासाठी आम्हाला सहकार्य केल्याबद्दल त्यांचे सुद्धा मी जाहीर आभार मानते आणि आपल्या सगळ्यांचे इथे आल्याबद्दल आभार मानते आणि माझ्या वाणीला विराम देते. धन्यवाद. जय हिंद. जय